नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आपल्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. मी डॉक्टर निखिल हनेंद्र शासने आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे हॅलो डॉक्टर हा एक प्रायोजित कार्यक्रम आहे. कार्यक्रमाची सुरुवात करूया एका संस्कृत ओळीने. ओळ अशी आहे, विश्वासः कालः विश्वासः कालः सर्वं समाधायति सर्वं समाधायति. म्हणजे वेळेवर विश्वास ठेवा मित्रांनो, सर्व काही ठीक होईल. बरोबर मित्रांनो, कुठलाही प्रश्न असू दे, यश असू दे, अपयश असू दे, मान असू दे, अपमान असू दे, किंवा जे तुमचा शारीरिक किंवा मानसिक त्रास असू दे, तर वेळ हळूहळू त्याला बरं करणार आणि प्रश्नांचं उत्तर वेळच देणार आहे. आणि वेळेच्या कसोटीवर जे खरं ठरलेलं आहे आणि ताठ मानेने दुनियेला दिशा दाखवत आहे असं भारतीय आयुर्वेद शास्त्राविषयी आज आपण चर्चा करणार आहोत. तर पाहूया आपला आजचा विषय काय. आजचा आपला विषय आहे विना ऑपरेशन आयुर्वेद. ऑपरेशन टाळण्यासाठी आयुर्वेद या मालिकेत आपण आज मानेच्या मणक्याचे आजारांवर चर्चा करणार आहोत. बरोबर, ऑपरेशन टाळण्यासाठी आयुर्वेद, मानेच्या मणक्याचे आजार, आणि ह्या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी ज्येष्ठ आणि श्रेष्ठ आयुर्वेदाचार्य आज आपल्यासोबत आहेत. तर स्वागत करूया वैद्य समीर गोविंद जमदग्नी सरांचं. नमस्कार सर, स्वागत आहे कार्यक्रमात. नमस्कार मित्रांनो, सरांचं व्यक्तिमत्व सुपरिचित आहेच, तरी आपले जे नवीन बघणारे आहेत, नवीन मित्र आहेत, त्यांच्यासाठी मी सरांचा परिचय पुन्हा करून देतो. वैद्य समीर गोविंद जमदग्नी सर, आपण ज्येष्ठ आयुर्वेदाचार्य आहात, आयुर्विद्येत पारंगत आहात. गेल्या 40 वर्षापासून पुणे, मुंबई, कोल्हापूर येथे प्रमुख यशस्वी चिकित्सक म्हणून आपण कार्यरत आहात, आपली सेवा देत आहात. श्री विश्ववती आयुर्वेदीय रुग्णालय कोल्हापूर येथे आपण प्रमुख चिकित्सक म्हणून आपली सेवा देतात. तसेच नर्गिस दत्त मेमोरियल रुग्णालय जे की बार्शीला आहे, इथे प्रमुख चिकित्सक म्हणून देखील सरांनी सेवा दिलेली आहे. सोबत सरांनी कॅन्सर, हृदयरोग, क्रिटिकल इलनेस, वंध्यत्व, गतिमंदत्व, मंदत्व आणि विविध सिंड्रोम्स या आजारांवर उपचारांवर सरांनी विशेष प्रावीण्य मिळवलेलं आहे. आणि मराठी म्हणा किंवा हिंदी सिने चित्रपट सृष्टीतले कलाकार म्हणा, राजकीय व्यक्तिमत्व, खेळाडू आणि नामांकित व्यक्ती सरांकडून नेहमीच उपचार घेत असतात. सर त्यांना मार्गदर्शन करत असतात. पुढे सांगायचं झालं तर वैद्य समीर जमदग्नी सरांच्या दवाखान्यामध्ये सरांच्या मार्गदर्शनाखाली आणि सल्ल्याने सर्व आजारांचं निदान व उपचार केलं जातं. त्यासाठी एक स्पेशल टीम असते, वैद्यांचा टीम असते, ज्याच्यामुळे वेळेचा पण अपव्यय टाळला जातो आणि लवकरात लवकर पेशंटला ट्रीटमेंट पण मिळते. पुढे सांगायचं झालं तर सर गुरुकुल पद्धतीने विनामूल्य जे आहे ते वैद्यकीय विद्यार्थ्यांना, आयुर्वेदाच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन देखील करतात. उपक्रमाचं नाव आहे श्री विश्वामृत आयुर्वेद अध्ययन. या उपक्रमाद्वारे सर हे गुरुकुल पद्धतीने विनामूल्य शिक्षण देत असतात. आणि नुसतं डायरेक्ट नाही तर ऑनलाईन देखील, डिजिटल माध्यमातून देखील सर आयुर्वेदाचा प्रचार प्रसार करतात. जसं की सर फेसबुक आणि यूट्यूब या डिजिटल माध्यमातून विनामूल्य गुरुवचन हा चॅनल आहे. गुरुवचन या चॅनलद्वारे सर देशातील आणि परदेशातील जे आयुर्वेदचे विद्यार्थी आहेत, डॉक्टर्स आहेत, त्यांना मार्गदर्शन करत असतात. कसं निदान करायचं, कसं उपचार करायचं याविषयी. आणि आनंदाची आणि कौतुकास्पद अशी, अभिमानास्पद अशी गोष्ट आहे की सरांना नुकताच आयुष मंत्रालय आणि राष्ट्रीय आयुर्वेद व्यासपीठ या संस्थांनी राष्ट्रीय धन्वंतरी आयुर्वेद पुरस्कार या सरांनी गौरव करण्यात आला या पुरस्काराने. आणि हा पुरस्कार मित्रांनो आयुर्वेद क्षेत्रात जे उत्कृष्टता मिळवतात असे वैद्य असतात त्यांना हा पुरस्कार दिला जातो. आणि देशात व परदेशात आयुर्वेद शास्त्राच्या प्रचार प्रसारात दिलेल्या योगदानासाठी सरांना हा पुरस्कार मिळालेला आहे. तर शुभस्य शीघ्रम. पुन्हा एकदा स्वागत करतो सर. आणि थेट आपल्या विषयाकडे वळूया. आम्हाला आयुर्वेदानुसार, आयुर्वेद शास्त्रानुसार मानेचे मणकेचे रचना विषय आम्हाला सांगा. कसा कुठल्या दृष्टिकोनातून पाहिलं जातं त्याविषयी कृपया आम्हाला. खूप चांगला प्रश्न आहे हा. कसं होतं, ताठ मानेने चालणं असं जेव्हा आपण म्हणतो ना, तेव्हा ते खूप चांगलं आत्मविश्वासाचं लक्षण असतं, सेल्फ बिलीफचं लक्षण असतं, हे आपण बघत असतो. पण काही लोक कॉलर लावून ताठ मानेने चालतात, तर ते अतिशय अयोग्य आहे. ती कॉलर लावली गेली की मग आपलं शरीर जे आहे ते स्वतः कशाला सुधारायचा प्रयत्न करू असं म्हणतं आणि जास्तीच मसल जे आहे तिथले वीक व्हायला लागतात. स्टर्नोस्क्लिरोमास्टाइड नावाचा जो मसल आहे तो तर खूपच जास्ती प्रमाणावरती आपल्या
विश्वजित व्हायला लागतो आणि मग त्रास आणखी वाढायला लागतात. तर मानेचा मणका किंवा पाठीचा एकंदरीत मणका ह्याचा आपण विचार कमरेच्या मणक्याच्या बाबतीत, पाठीच्या मणक्याच्या बाबतीत केला आहे, तसा आता मानेच्या मणक्याच्या बाबतीत काही विचार आपण प्रगट करणार आहे आयुर्वेदानुसारचे. आणि ऑपरेशन टाळण्यासाठी किंवा इतर आजारांसाठी त्याची ट्रीटमेंट कशी करता येते हे आपण बघणार आहे. पण याच्यामध्ये बेसिक काही गोष्टी ज्या आहेत त्या माहीत असणं गरजेचं आहे. आईच्या पोटामध्ये ज्या वेळेला आपण तयार होतो बाळ या स्वरूपात, तेव्हा पहिलं वाढणारं हाड कोणतं आहे तर ते म्हणजे व्हर्टिब्रल कॉलम आहे. सस्तन प्राण्यांच्यामध्ये फक्त माणसाला स्कोलिओसिस नावाचा आजार जो आहे ना तो डेव्हलप होतो, इतर प्राण्यांना होत नाही. म्हणजे पाठीच्या मणक्याला बाक येणं हा जो प्रकार असतो ना तो ते बऱ्याच वेळा असा आढळून येतो. आणि ॲस्ट्रॉनॉट्स वगैरे जे अंतराळात जातात ना ते जेव्हा पुन्हा परत येतात त्यावेळेला त्यांच्या कार्टिलेजची वाढ जास्ती होऊन त्यांची उंची 1 ते 2 इंच वाढून येते. आणि हे कशामुळे होतं तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो आहे तो कमी असल्याकारणानं ती वाढ झालेली असते, असं आधुनिक शास्त्राचं म्हणणं आहे. हे बरोबर आहे, पण त्याच्यापेक्षा आकाशामध्ये किंवा अवकाशामध्ये असल्यानंतर आयुर्वेदाने एक सूत्र सांगितलं आहे, गर्भ तयार होत असताना पृथ्वी संहती, आपहा क्लेदयती, तेजहा पचती, वायू विभजती आणि आकाशम विवर्धयती. आकाशामुळे काय व्हायला लागतं, विवर्धन किंवा वाढ व्हायला लागते. तर हा प्रकार घडत असतो. म्हणून ताडासनाला महत्त्व येतं, सिंगल बार करण्याला महत्त्व येतं किंवा 2 हाडांच्यामधली स्पेस वाढवणं यांनी उंची वाढवण्याचा औषधाचा प्रकार आम्ही करत असतो. तर लोअर वन थर्ड ऑफ अँकल जॉईंट आणि व्हर्टिब्रल कॉलम ह्याच्यामध्ये उंची वाढण्याची शक्यता जी असते ना ती लेटर एजमध्ये सुद्धा ह्या एका सूत्रामुळे शक्य होऊ शकत असते. आपण जिराफाची मान बघितलेली असेल तर जिराफाची मान आणि आपली मान याचं काय आपल्याला वाटत नाही की काय युद्ध होऊ शकेल, पण समजा त्यांचा सामना झाला ना तर तो टाय होईल किंवा ड्रॉ होईल. तुम्ही म्हणाल असं कसं काय होईल, तर आपल्या मानेच्या मणक्यामध्ये 7 मणके आहेत आणि जिराफाच्या सुद्धा 7च आहेत. फक्त त्याची लांबी जास्ती असल्याकारणानं ती मान उंच वाटते आणि आपल्याला संख्यात्मकदृष्ट्या जर बघितलं तर ते टाय होतं किंवा ड्रॉ होतं प्रकरण. तर हा एक महत्त्वाचा भाग लक्षात घेण्यासारखा आहे. मेंदूचा संबंध बऱ्याच वेळा सगळ्या ठिकाणी असतो, प्रत्येक अवयवाशी असतो, पण पाठीचा मणका जो आहे ना तो मेंदूशी जास्ती स्वतःच्या गोष्टीचं रक्षण करताना फारशी किंमत मेंदूला देत नाही असं म्हणता येईल. प्रतिक्षिप्त क्रिया असं एक आपण लहानपणी वाचलेलं असेल पुस्तकामध्ये. रिफ्लेक्स ॲक्शन जी आहे ना ही एक वेगळी सिस्टीम जी आहे ती पाठीच्या मणक्यामध्ये असते आणि त्याचा वापर जो आहे तो शरीर करत असतं, पाठीचा मणका करत असतो. आपल्या शरीरामध्ये जी हाडं आहेत ना त्याचं स्टीलपेक्षा 5 पट जास्ती त्यांची स्ट्रेंथ असते. आपल्याला विश्वाससुद्धा बसणार नाही जिवंत माणसाच्या हाडाची, मेलेल्या माणसांची नाही. आणि हाडांच्यामध्ये लक्ष देत असता आपण कॅल्शियमचा भरपूर विचार करतो, पण फॉस्फरसला विसरतो. तर ते विसरायला नाही पाहिजे आणि त्याची ट्रीटमेंट जी आहे ती केली जायला पाहिजे. मानेच्या मणक्यात आयुर्वेदाने बरीच मर्म सांगितलेली आहेत. कृकाटिका नावाचं मर्म आहे, नीला नावाचं मर्म आहे किंवा त्याच्याबरोबर मातृका किंवा मातृका म्हणून मर्म आहे, विदूर नावाची मर्म आहेत. तर हे सगळं लक्षात घेतलं तर पाठीच्या मणक्याला अनन्यसाधारण महत्त्व येतं, एस्पेशली मानेला जास्ती महत्त्व येतं. मानेला ऊर्ध्व जत्रुगत म्हणजे आपला जत्रूचा हा जो कोण आहे ह्याच्या वरच्या बाजूला, क्लॅव्हिकल बोनच्या वरच्या बाजूला कोणतीही पॅथॉलॉजी किंवा संप्राप्ती झाली तर त्याच्यामध्ये रक्त आणि कफ हे 2 घटक असतातच. रक्त हा धातू आणि कफ हा दोष असतो. आता संपूर्ण शरीराचं उत्तमांग जे आहे म्हणजे डोकं, शिर, प्राणवात्र मुर्गा म्हटलं आहे, त्याला पेलण्याचं सामर्थ्य जे आहे ते मानेमध्ये आहे. त्यामुळे ताट डोक्याने कधी म्हटलं जात नाही, ताट मानेनं म्हटलं जातं. ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे आणि ती लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. आपण देवी कवच वगैरे वाचतो किंवा दत्त कवच वाचतो तर त्यामध्ये बऱ्याच वेळेला असं होतं की कवच वेगवेगळ्या अवयवांना कोणत्या कोणत्या गोष्टी दिल्या जातात. तर ग्रीवायाम भद्रकालीचं पृष्ठवंशे धनुर्धरी असं एक सूत्र आलेलं आहे. तर देवींचंही वर्णन केलेलं आहे की मानेला रक्षण करणाऱ्या ज्या देवी आहेत ना किंवा पाठीच्या मणक्याला त्या धनुर्धरी देवी आणि भद्रकाली असं वर्णन दिलेलं आहे. सनातन धर्मामध्ये ह्या ज्या गोष्टी सांगलेल्या आहेत ना त्या नुसत्याच निग्लेक्ट करण्यासारख्या नाही आहेत. हे तरुण वर्गांना माहीत असावं, बऱ्याच सुशिक्षित मोठ्या लोकांना माहीत असावं. श्रद्धेचा भाग, भक्तीचा भाग हा वेगळा, परंतु ट्रीटमेंटचा भाग म्हणून तुम्हाला याच्याकडे बघणं खूप गरजेचं आहे. तर या देवतांच्या आकृत्या ज्या आहेत आणि त्यांना अर्घ्य जी दिली जातात किंवा जी फुलं अर्पण केली जातात, या पत्री दिल्या जातात, त्यांचे आयुर्वेदीय औषधी गुणधर्म जर बघितले तर मानेसाठी त्या देवता का उपयोगी हे आपल्याला समजतं. तर तुमची श्रद्धा असो अगर नसो तुम्ही ॲटलिस्ट त्या वनस्पती तरी वापरू शकता, त्या अर्घ्याचे पदार्थ तुमच्या जेवणामध्ये ठेवू शकता. तर हा ट्रीटमेंटचा वेगळा भाग जो असतो ना तो वेगळ्या पद्धतीने आयुर्वेद लक्षात घेत असतो. तर हे काही वेगळेपण मुद्दामून मी मानेच्या संबंधात तुम्हाला सांगितलं. पण ओव्हरऑल जर बघितलं ना तर मानेच्या मणक्यांच्या ठिकाणचे मसल जे आहेत ते वीक होणं, हाताला मुंग्या येणं, वेदना उत्पन्न, तिथं स्तंभ किंवा ग्रह होणं, मान तिरपी होणं, त्याच्याबरोबर हालचाल जी आहे ते रिस्ट्रिक्टेड होत जाणं,
तिथल्या आकारांच्यामध्ये काही विकृती येणं, मज्जातंतूशी संबंधित काही लक्षणं येतात आणि त्यामुळे ब्लॅडरचं किंवा याच्यावरचं कंट्रोल जे आहे आपल्या संडासवरचं हे जाणं, किंवा क्वाड्रिप्लॅजिया किंवा हाताला आणि पायाला दोन्हीकडं खूप मुंग्या येणं आणि पक्षवात झाल्यासारखे लक्षणं येणं, इतकी भयानक गोष्टीसुद्धा याच्यात घडू शकतात. ॲटलस आणि ॲक्सिस व्हर्टिब्रा जो आहे त्याची रचना जर बघितली आणि मानेच्या मणक्यातले जर आपण व्हर्टिब्रा बघितले ना, तर लहानपणी आमच्या सांगली मिरज साईडला बऱ्याच वेळेला डोक्याला असं कानाला घट्ट धरून लहान मुलांना असं उचलायचं आहे हवीत अंतराळी, आणि सूर्याची पिल्लं दाखवतो तुला सूर्याची पिल्लं असं म्हणायचे काका आजोबा वगैरे असे लोक. पण लोक तुम्ही हे लक्षात घ्या की हा डोक्याचा आकार आणि त्याचं वजन आणि खालच्या बॉडीचं वजन हे जर जास्ती असेल ना, तर तो आतला व्हर्टिब्रा जो आहे तो कटकन तुटू शकतो आणि मूल मरू शकतं. तर असल्या गमची ज्या खेडेगावात केले जातात ना, त्याच्यामागचं शास्त्र जर माहीत नसेल तर धोकादायक परिस्थिती उत्पन्न होते. तर हे सगळं कशासाठी मी सांगतोय की आपण गंमत म्हणून बऱ्याच वेळा काही गोष्टी करायला जातो आणि त्याचा खूप मोठा परिणाम येतो. काही लोकांना छातीवरची अशी मारायची सवय असते दुसऱ्याला. तर ह्या वेळेसुद्धा स्तनमूल स्तनरोहित मर्माच्या ठिकाणी जर आघात झाला तर खूप अनावस्था प्रसंग येऊ शकतो. तर ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन ह्या विषयाकडे जर बघितलं तर त्याचं महत्त्व खूप मोठ्या प्रमाणात आहे असं आपल्या लक्षात येतं. 30 ते 50% लोकांना मानेच्या मणक्याशी संबंधित आजार हे प्रौढावस्थेमध्ये सुरू होतात आणि त्याची ट्रीटमेंट करायची पाळी आपल्याला येत असते. तर मग ह्या आजाराची एकंदरीत कारणं काय आहेत, लक्षणं काय आहेत, ऑपरेशनची गरज केव्हा पडते आणि त्यावेळेला आयुर्वेद काय करू शकतो, ऑपरेशन करायचंच झालं तर कोणत्या अवस्थेत केलं जातं, मग त्याची पूर्वतयारी काय आणि त्याची पश्चात तयारी म्हणजे पश्चातकर्म काय, पथ्य काय पाळलं तर हा आजार उत्पन्नच होणार नाही, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या आपण या लेक्चरमध्ये पुढे बघणार आहोत. फारच छान सर, आपल्याला सुंदर उदाहरणं देतात आणि योग्य ठिकाणी समाजाचे कान देखील पिळत आहेत की काही काही जे गैरसमज आहेत ते आपण दूर केले पाहिजेत, तशा गोष्टी नाही केल्या पाहिजेत सर. आणि आम्हाला मानेच्या हाडांची काही वैशिष्ट्य आहेत का, आणि तुम्ही मगाशी धातू आणि दोषविषयी पण म्हटलात, तर त्याविषयी देखील अजून जाणायला आवडेल. आणि मल आणि अवयव कुठले कुठले असतात स्पेशली आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून, कृपया त्याविषयी आम्हाला सांगा. बरोबर आहे. कसं आहे, ऊर्ध्व शरीरामध्ये आपल्या कफ जास्ती असतो, मध्य शरीरामध्ये पित्त असतो आणि अधो शरीरामध्ये वात असतो, हे अगदी स्पष्ट आहे. परंतु रक्ताचा आणि कफाचा संबंध जो आहे तो खूप मोठ्या प्रमाणावरती आपल्या मानेच्या संबंधात आपल्याला लक्षात घ्यायला लागतो. आता मान असं म्हटलं की गळा आणि मान या दोघांचा विचार करायला लागतो. तर कंठरोग हे वेगळे आहेत आणि वातरोग जे सांगितलेले आहेत मानेशी संबंधित हे खूप वेगळे आहेत. मन्याग्रह, मन्यास्तंभ म्हणजे मान जखडल्यासारखे होणं, आखडल्यासारखे होणं, ह्याच्याबरोबरीनं उत्पन्न होणारे जे इतर आजार असतात त्याच्यामध्ये तिथली जी झीज आहे, मणके एकमेकावरती चढणं आहे, त्याला सूज येणं आहे, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना त्या किती आपण विचार करत असताना अस्थिचा ज्यावेळेला संबंध येतो त्यावेळेला वातदोषाचा संबंध येतो. आणि जरी हे ऊर्ध्वयकृत असं प्रकरण असलं आणि रक्त आणि कफाशी संबंधित असलं तरी म्हातार वयामध्ये ज्या वेळेला संधिवाताची सुरुवातून हाडं झिजायला लागतात, ऑस्टिओपोरोसिस वगैरे सुरू व्हायला लागतं, त्यावेळेला बस्तीसारख्या ट्रीटमेंट म्हणूनच आपण वापरत असतो. मानेच्या मणक्यांची रचना ही वेगवेगळ्या पद्धतीने आपण लक्षात येतो. बरेचसे प्राणी जे असतात त्यांच्या हॉरिझॉन्टल असा पाठीचा मणका असतो, हॉरिझॉन्टल टू अर्थ अशा पद्धतीने असतो आणि आपला परपेंडिक्युलर टू अर्थ असतो. त्यामुळे नीतिमत्ता, बोध, विवेक, सारासार विचार, बुद्धी, निश्चयात्मक बुद्धी सांगते याची वाढ जी आहे ती आपल्या पाठीच्या मणक्यांच्या हिशोबाने, इडा पिंगला सुषुम्ना नाड्यांच्या हिशोबाने आपण योगशास्त्रात लक्षात घेत असतो. तर पाठीचा मणका जेवढा ताठ असेल तेवढा माणसाचा आत्मविश्वास चांगला असतो, बुद्धिस्मृती एकाग्रता चांगली काम करत असते. पूर्वीच्या वेळी आम्हाला आठवते की शेंडीला दोरी बांधून ती खुंटीला लावून ठेवायची अभ्यास करताना, खाली डोकं गेलं की झटकन झटका बसायचा आणि पाठीचा मणका ताठ ठेवा ही शिक्षा जी आहे ती प्रत्येकाला असायची. आणि ते जर नसेल तर त्याचा परिणाम आपण ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटीसुद्धा आपली कमी होत जाते. एस्पेशली मुलींच्या बाबतीत हा प्रश्न लक्षात घ्यायला पाहिजे. मुली जेव्हा 9 वर्षाच्या होऊन पुढं रजस्वला अवस्थेत जायला लागतात तेव्हा त्यांना स्तन्याशयाची वाढ होते, स्तनांची ब्रेस्टची, आणि मग त्या लाजायला लागतात आणि लाजायला लागल्यानंतर त्या पोक काढतात. पोक काढल्यानंतर वरचा अपर 1/3 दोन्ही बाजूचा लंगचा जो भाग आहे तो ऑक्सिजन घेऊ शकत नाही, इतका संकोचित होतो आणि त्यातनं TB सारख्या संप्राप्त्या किंवा पॅथॉलॉजीसुद्धा होऊ शकतात. तर ताठ बसणं हे शरीर आणि मनाच्या आरोग्यासाठी उत्तम आसन आहे. कोणत्याही आसनात बसा पण ताठ बसा. वाकडं तिकडं विषम आसन हे अनेक आजारांचं कारण सांगितलेलं आहे आणि त्याच्यामध्ये माणसाच्या आयुष्याचा ऱ्हास होतो असं रसायन अध्यायामध्ये चरक संहितेमध्ये सांगितलेलं आहे. तर कसं बसावं इथनं लोकांनी सुरुवात करणं गरजेचं आहे. आता तुमची वय झाली असं बऱ्याच जणांचं झालेलं असेल, पण ॲटलिस्ट नातवांच्याकडे आणि तरण्या मुलांच्याकडे तरी ह्या पद्धतीने बघायला पाहिजे आणि त्यांना सांगायला पाहिजे. आणि सरांनी आत्ता सांगितलेली ते लगेच आत्ता प्रत्यक्ष करूया, ताट बसूया, चांगली सवय लावूया स्वतःला आणि आपल्या घरच्यांना, नातवंडांना देखील. सर, मानेचे जे त्रास असतात त्याच्या स्वरूपाविषयी कृपया आम्हाला सांगा. कसं होतं, मानेच्या मणक्याशी संबंधित आजार म्हटला तर तो पित्तामुळे होऊ शकतो, कफामुळे होऊ शकतो, वातामुळे होऊ शकतो. परंतु बेसिक महत्त्वाची गोष्ट काय आहे की कोणतीही वेदना उत्पन्न झाली तर शूलम नास्ति विना वातात,
वात वाढल्याशिवाय वेदना ही होऊ शकत नाही. वात म्हणजे अपानिसरण असला वात आयुर्वेदात नाही आहे. आयुर्वेदात थोडं वाचन लोकांनी करायला पाहिजे. वात, पित्त, कफ या कोणत्या गोष्टी आहेत आणि ताकद आहेत हे लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. पित्त वाढल्यानंतर उत्पन्न होणारे जे लक्षण असतं त्याच्यामध्ये दाहम नास्ति विना पित्तात असं म्हटलेलं आहे. पित्त आणि रक्ताचा आश्रयाशी संबंध आहे. त्यामुळे रक्त बिघडलं, पित्त बिघडलं तरीसुद्धा वेदना होऊ शकते. तर वेदनेच्या संबंधात ज्यावेळेला मानेच्या मणक्याशी संबंध येतो ना, त्यावेळेला तुम्हाला वात आणि पित्त या दोषांना लक्षात घ्यायला लागतं. वातासाठी तुम्ही बस्तीसारखी ट्रीटमेंट करू शकता. पित्तासाठी तुम्ही रक्तमोक्षण किंवा विरेचन करू शकता. कफाचे सुद्धा काही आजार असतात. खूप कफकर आहार विहार जर घेतला गेला ना तर पाठीच्या मणक्यांच्यामध्ये अनेक विकृती उत्पन्न होऊ शकतात आणि त्या संसर्गाचा भाग जो असतो तो खूप जास्त मोठ्या प्रमाणात असतो. त्याचंही वर्णन आपल्याला थोड्या वेळाने बघायचंच आहे. फारच छान सर. आम्हाला कारणं जाणून घ्यायची आहेत की काय कारणं असू शकतात हे मानेचे त्रास व्हायला किंवा आजार व्हायला. हां, तर महत्त्वाचा भाग असा आहे की पाठीच्या मणक्याच्या कोणत्याही हाडाशी संबंधित जर आपण विचार करायचा जर ठरवलं ना तर हाडाची उत्पत्ती आयुर्वेदाने मोठ्या तड्याच्या ठिकाणी झालेली आहे. सिकम किंवा जिला उंडूक असं आयुर्वेदात म्हटलं जातं, जिथं अपेंडिक्स लागलेलं असतं त्या ठिकाणी पुरीश कला आहे. म्हणजे अन्नाचं रूपांतर ज्या वेळेला पुरुषामध्ये उत्पन्न होतं म्हणजे विष्ठेमध्ये होतं तिथंच अस्थिरा कला सांगितलेली आहे. कला म्हणजे अस्तर. तर जिथं विष्ठा तयार होते तिथं हाडं सूक्ष्म रूपात तयार होतात. त्यामुळे आयुर्वेदाचा सगळा फोकस असतो तो ट्रीटमेंटच्या वेळेला हाडाची ट्रीटमेंट करताना तिक्तक्षीर बस्ती किंवा कडू दुधाचे बस्ती वगैरे जे असतात ना ते आम्ही देत असतो. तर हा विचार खूप महत्त्वाचा लक्षात ठेवून कारणांचा विचार करायला लागतो. तर आता मोठ्या तड्याच्या ठिकाणी कोणताही आजार मळाचा झाला, कृमी झाले, तिथं कफ जास्ती यायला लागला, तिथलं पाण्याचं प्रमाण जर जास्ती वाढलं, तिथं अतिसारासारखं किंवा जुलाबासारखा आजार उत्पन्न झाला किंवा गृहिणी नावाचा त्याच्या अलीकडच्या अवयवाचा आजार उत्पन्न झाला, आरश किंवा मूळव्याध झाली, गुदमार्गांच्यामध्ये इतर कोणत्या तरी ट्युमर्सची वाढ झाली, मूतखडे वगैरे तयार व्हायला लागले, मळाचे खडे तयार व्हायला लागले, तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या मानेच्या मणक्याच्या नवे शरीरातल्या कोणत्याही हाडांच्या आजारांच्या संदर्भात आपल्याला लक्षात घ्यायला लागतात आणि तशी ट्रीटमेंट आपल्याला करायला लागते. अशी ही काही कारणं जी आहेत ना ती मानेच्या मणक्याच्या संदर्भात लक्षात घ्यायला लागतात. फारच छान सर. आपल्याला सुंदर मार्गदर्शन करतायत. मित्रांनो, सरांनी आपल्या स्वास्थ्यासाठी, स्वास्थ्यवर्धनासाठी आपल्या आयुर्वेदाचं जे महासागर आहे त्यातून मोती काही वेचून आणलेले आहेत, काही टिप्स आणल्या आहेत, ते आपण बघणार आहोत. तुर्तास घेऊया एक छोटीशी विश्रांती. पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर. विविध आजारांवरती यशस्वी उपचारांसाठी प्रसिद्ध श्री विश्वामृत आयुर्वेदीय चिकित्सालय. पत्ता सिद्धी प्लॅटिनम 1369 सदाशिवपेठ, ऑफ बाजीराव रोड, नातूबाग गणपती जवळ, पुणे 411030. शाखा पुणे, मुंबई, कोल्हापूर. दूरध्वनी क्रमांक 8087732333 किंवा 7774918193 अथवा 02024430259. ईमेल आयडी श्रीविश्वामृत@gmail.com. विविध आजारांवरती यशस्वी उपचारांसाठी प्रसिद्ध श्री विश्वामृत आयुर्वेदीय चिकित्सालय. पत्ता सिद्धी प्लॅटिनम 1369 सदाशिवपेठ, ऑफ बाजीराव रोड, नातूबाग गणपती जवळ, पुणे 411030. शाखा पुणे, मुंबई, कोल्हापूर. दूरध्वनी क्रमांक 8087732333 किंवा 7774918193 अथवा 02024430259. ईमेल आयडी श्रीविश्वामृत@gmail.com. विविध आजारांवरती यशस्वी उपचारांसाठी प्रसिद्ध श्री विश्वामृत आयुर्वेदीय चिकित्सालय. पत्ता सिद्धी प्लॅटिनम 1369 सदाशिवपेठ, ऑफ बाजीराव रोड, नातूबाग गणपती जवळ, पुणे 411030. शाखा पुणे, मुंबई, कोल्हापूर. दूरध्वनी क्रमांक 8087732333 किंवा 7774918193 अथवा 02024430259. ईमेल आयडी श्रीविश्वामृत@gmail.com. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आपल्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. आणि आज आपली चर्चा सुरू आहे मणक्याच्या आजारांविषयी आणि आयुर्वेदाद्वारे आपण कसं ऑपरेशन टाळू शकतो. आणि या विषयावर आपल्याला ज्येष्ठ आणि श्रेष्ठ आयुर्वेदाचार्य वैद्य समीर जमदग्नी सर मार्गदर्शन करतायत. मित्रांनो, मगाशी सांगितल्याप्रमाणे सरांनी आपल्यासाठी स्वास्थ्यवर्धक मोती आणलेले आहेत. बघूया सरांनी टिप्स आणल्या आहेत त्या. कॅमेरा रेडी ठेवा, ऑडिओ रेकॉर्डर रेडी ठेवा, जेणेकरून आपण याचा लाभ घेऊ शकतो. पाहूया आपली पहिली टिप काय आहे. पहिली टिप आहे ताप्यादी लोहाच्या 250 मिलीग्रॅमच्या 2 गोळ्या सकाळी आणि रात्री, तसेच बिल्लाव लेह 1 चमचा दोन्ही जेवणाच्या आधी घेतल्यास आणि यासोबत ब्राह्मी तेलाची शिरोधारा सलग 21 दिवस
असा प्रयोग सलग 2 महिने केल्यास अल्सरेटिव्ह कोलायटिस, बरोबर, अल्सरेटिव्ह कोलायटिस आणि कॉन्स डिसीज हे आजार चांगल्या प्रकारे कमी येतात. महत्त्वाची अशी पहिली टिप आहे. स्वास्थ्यवर्धक मोती आहे. दुसरी पण टिप बघूया जेणेकरून आपल्याला फोटो घेता येईल. दुसरी टिप आहे बोराची बी, हिरड्याची बी व सांबरशिंग यांचा उगाळून निघालेला गंध दररोज सकाळी 21 दिवस पोटात घेतल्यास व संध्याकाळचे जेवण हलके घेतल्यास हृदयाचा वाढलेला आकार कमी होण्यासाठी मदत होते, म्हणजेच कार्डिओमेगॅली कमी होते, दमा कमी होतो, फुफ्फुसाचे आजार कमी होतात. हा प्रयोग 21 दिवस करून मध्ये 7 दिवस खंड ठेवावा व पुन्हा 21 दिवस करावा. असे 63 दिवस केल्यास उत्तम गुण येतो. तर ही पण आपण महत्त्वाची टिप आपण लक्षात ठेवूया. सर, पुन्हा तुमच्याकडे वळतो आणि तुम्ही आम्हाला कारणं सांगत होतात मणक्याच्या आजारामागे कुठले कारणं असू शकतात. बरोबर आहे. आता मगाशी जसं बघितलं आपण की विष्ठा किंवा पुरुष आणि आपल्या हाडांचा काय संबंध आहे तो, तर हे खूप जवळचं प्रकरण आहे आणि ते लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. तर ज्या वेळेला हाडांचं स्रोतच किंवा अस्थिव स्रोतच जे आहे ना ते बिघडतं असं सांगितलं आहे, तेव्हा त्याची कारणं काही सांगितलेली आहेत. तर अतिव्यायाम हे महत्त्वाचं कारण आहे की ज्यामुळे हाडं जी आहे ती बिघडू शकतात. संक्षोभ म्हणजे त्याला मार लागणं, धक्का लागणं, दाब पडणं, छेपलं जाणं, अशा पद्धतीने क्षोभ त्याचा कोणत्याही पद्धतीने पित्त आणि वात या दोषाने जर झाला तरीसुद्धा हा प्रकार जो आहे तो हाडांच्या हिशोबाने घडू शकतो. दुसरं, हाडांचा जो भग्न आहे म्हणजे हाड मोडणं आहे, हा प्रकार जो आहे तो हाडाला वेगवेगळ्या ठिकाणी वेदना उत्पन्न करू शकतो आणि त्याची डिफॉर्मिटी वगैरे जी आहे ती येऊ शकते. वातकारकाचा आहार विहार जर होत असेल तुमचा आणि तो म्हणजे काय तर फरसाण जास्ती खाणं किंवा डाळी जास्ती खाणं, संध्याकाळच्या वेळेला व्यायाम करणं, तेल न लावता व्यायाम करणं, अशा ज्या गोष्टी असतात ना त्या लोकांना माहीत नसतं की यांनी वात वाढू शकतो म्हणून. तर वात वाढवणाऱ्या गोष्टी असतात त्या तुरट, कडू आणि तिखट रसाचे असतात. त्या पोटात जात असतील तर हेच प्रकरण घडणार आहे आणि तुमची हाडं जी आहे ती खराब होणार आहे, स्पेशली मानेशिरमध्ये. तुम्ही कितीही काही खा परंतु तिखट जरा जपून खायला पाहिजे. आपल्या शरीरातला शुक्र धातू जो आहे ना, ज्याच्यात जनन सामर्थ्य आहे, तो नष्ट करण्याचं सगळ्यात माहीर कोणती गोष्ट आहे तर तो तिखट भाग आहे. आणि लोकांना तिखट खातोची मर्दुमकी वाटते, पण मर्दुमकी कमी करणारं तिखट आहे. तर त्यांनी शुक्र धातूचा ऱ्हास होतो. पुरुषांनाही आणि स्त्रियांनी दोघांनाही हा असाच त्रास देणारा प्रकार आहे. ह्याच्यावरून पुरुष व स्रोतच म्हणजे विष्ठा तयार होणारे जे स्रोतच किंवा कला किंवा अस्तर आहे त्याचं विकृती कशामुळे येते ह्याची काही कारणं जी आहेत ती आयुर्वेदाने सांगितलेली आहेत. आणि त्यात बेसिक पहिलं कारण म्हणजे वेगधारण. संडासला लागले आणि न जाणं, लघवीला लागले आणि न जाणं, अडवून ठेवणं किंवा लागले नसताना आता बाहेर जायचं आहे 2 तास जायला मिळणार नाही म्हणून जाऊन येणं, हे दोन्ही प्रकार महाभयानक आहेत. आणि यजुपुरुषी अध्याय चरकाचार्यांनी असं सांगून ठेवलं आहे की प्रत्येक आजाराचं कारण जे आहे ते वेगविधारण असं आहे. आपल्याला ही फिजिकल फेनॉमिना वाटतं एवढं नाही आहे, ही बायोफिजिकल बायोकेमिकल फेनॉमिना आहे. विष्ठा आणि मूत्र याच्यातले जे विषारी पदार्थ आहेत ते रिॲब्झॉर्ब होऊ शकतात आणि ते जर झाले तर तुमचं ऑक्सिजनेटेड ब्लड जरी प्युअर असलं तर त्यात या डिफॉर्मिटी आल्यात की त्या रक्तवाहिन्यांनाही खराब करतात, हाडांनाही करतात, हृदयालाही करतात. कुठं करत नाहीत असं नाही आहे. न्यूरोट्रान्समिटरपासून एन्झाईमपर्यंत आणि तुमच्या शरीरातल्या हार्मोन्सपासून तुमच्या शरीराला दोष तुम्हालापर्यंत त्याचा परिणाम जो आहे तो वाईट येऊ शकतो. तर कधी त्यामुळे पूर्वीचे लोक म्हणायचे बघा, शौचाला जावं का नको असं वाटत असेल तर जावं आणि जेवावं का नको असं वाटत असेल तर जेवू नये. हा साधा मंत्र जो आहे ना तो जरी पाळला तरी आपल्याला आरोग्याची प्राप्ती होऊ शकते. अजीर्ण आहे म्हणजे आपलं अन्न पहिलं पचायचं आहे आणि लगेच पुन्हा जेवणं, हे भयानक विकृती उत्पन्न करतं पुरुषामध्ये आणि हाडांच्यामध्ये. ह्याच्यावरून अति जेवण जेवणं, मित्र बिल देतोय किंवा कोणत्याही कंपनीमध्ये गेल्यानंतर थोडक्यात असं म्हणून सगळे नातेवाईक घेऊन जाणं आणि तिथं जेवण बसणं, असे उद्योग बरेच लोक पूर्वीच्या काळी करायचे. आता ते सोबत आल्यामुळे कमी झालेलं आहे. पण त्यावेळेस सगळे हे मोफत किंवा कमी पैशात खायचं आणि नंतर मोठीच्या मोठी बिलं देणारे आजार उत्पन्न करायचे आणि मोठ्या हॉस्पिटलमध्ये जायचं, असा प्रकार होतो. तर खाण्यावरती जिभेवरती कंट्रोल हे दोन्ही बाजून पाहिजे, बोलण्याच्या आणि खाण्याच्या हिशोबाने. ह्याच्याबरोबर अध्यशन म्हणजे वारंवार खाण्याची लोकांना सवय असते. तरुण वयात हे चालू शकतं पण ती सवय नंतर सोडणं गरजेचं आहे. तुम्ही वारंवार जर खात असाल, रात्री 1ला 1:30ला वगैरे तुम्ही अभ्यास करत असाल ना तर 10पासून 1:30पर्यंत 2-4 वेळा मुलं उठून काहीतरी खातात. तर हा प्रकार लहानपणी चांगला तुम्हाला वाटेल परंतु नंतर तो खूप त्रास देणारा असतो. तर हे काही प्रकार झाले. ह्याच्यानुसार इतरही काही कारणं आहेत ती बघणं गरजेचं आहे. असे काही आजार आहेत की ज्याच्यामुळे हे मध्ये ही मानेची संप्राप्ती किंवा पॅथॉलॉजी जी आहे ती आपल्याला आढळून येते. आणि त्यात महत्त्वाचा भाग म्हणजे आमवात नावाचा आजार आहे. तर त्याच्यामध्ये हाडांच्यामध्ये विकृती, हाडांच्या सांध्याने विकृती, स्पेशली मानेतल्या वातरक्त नावाचा आजार आहे, त्याच्यामध्ये हे प्रकरण बऱ्याच वेळा दिसून येतं. किंवा संधिवात, म्हातारपणी उत्पन्न होणारा जो आहे त्याच्यात हे प्रकार उत्पन्न होतात. मान दुखणं आणि पाठ दुखण्याच्या बाबतीत एक वेगळा भयानक प्रकार आढळून येतो की काही लोकांना 30-40 वर्ष पाठ मान वगैरे दुखत असते आणि सगळे डॉक्टर वैद्य वगैरे अगदी कोळून प्याले तरी त्यांना गुण येत नाही.
परंतु त्यांना एक साधा प्रश्न जर विचारला ना की तुम्हाला ज्यावेळेला पाठ मान दुखते तेव्हा चिडचिड होते का, तर ते हो म्हणतात. आणि ती ज्यावेळेला होत असते मानदुखीबरोबर तेव्हा ते चतुर्थी किंवा तृतीय ज्वर किंवा अस्थिगत ज्वराचं लक्षण असतं. आणि स्वेदारोग संताप हा सर्वांग ग्रहणम तथा, म्हणजे स्वेदात आवरून म्हणजे घाम न येणं आणि संपूर्ण अंग जे आहे ते भरून येणं हे तापाचं लक्षण सांगितलं, पण हे व्याधी प्रतिनियत लक्षण नाही आहे. मनसंताप लक्षण म्हणजे मन जे आहे ते संतापाला प्राप्त होणं ही ज्वराची व्याख्या आयुर्वेदाने सांगितलेली आहे. तर ते हाडीताप किंवा जीर्ण ज्वर असं त्याचं निदान असतं आणि तापाची औषध दिल्यानंतर या लोकांची मानदुखी पाठदुखी कमी येत असते. तर हे सगळं वेगळं प्रकरण आहे आणि आयुर्वेदात असे कित्येक मोती जाणवण्यासारखे सिद्धांत असे आहेत की जे सोनं नाण्यापेक्षा सुद्धा किमती आहेत. अनेक लोकांचे आयुष्य ते बर्बाद होतात या मानदुखीने. स्ट्रेस टेन्शन आली की मान दुखती आहे, डोकं दुखतं आहे, खांदा दुखतो आहे. तर या लोकांनी किती ट्रीटमेंट केल्यानंतर जेव्हा बरं वाटत नाही त्यावेळेला मनाशी संबंध जर असेल तर मनाचा आणि ज्वराचा संबंध हा रसधातूच्या हिशोबाने आणि हृदयाच्या हिशोबाने असतो. त्यांना तापाची औषधं द्यायला लागतात, त्यांचं एन्झायटी न्यूरोसिस हे कमी येतं आणि मानदुखी कमी येत असतं. तर हा आयुर्वेदासाठी एक खूप वेगळा आहे. म्हणून ताप किंवा हाडीताप हे एक त्याचं कारण जे आहे ते महत्त्वाचं मला तुम्हाला सांगावं वाटते. संसर्गज विकार बरेच असतात की ज्याच्यामुळं पाठीच्या मणक्यांच्यामध्ये विकृती उत्पन्न होऊ शकतात. ऑस्टिओमायलायटिससारखा आजार आहे, त्याच्यामध्ये बॅक्टेरियल इन्फेक्शन आधुनिक शास्त्र बऱ्याच वेळा पकडतं. बऱ्याच वेळा असं होतं की डिस्कायटिस म्हणजे मधली जी चकती असते त्याला सूज येते आणि त्याच्यामुळं काही मानेच्या संबंधित आजार मन्याग्रह मन्यास्तंभ वगैरे असे उत्पन्न होतात. ट्युमर्स होतात बऱ्याच वेळा, हिमॅन्जिओमासारखे काही ट्युमर्स असतात, काही धोकादायक ट्युमर्स असतात. पॉटस्पाईन नावाचा एक आजार आहे, पाठीच्या मणक्यामध्ये पूत बनवून त्याच्यामध्ये TB झालेला असतो बऱ्याच वेळेला. बऱ्याच लोकांना अनुवंशिकता असते. वय वाढलं की मानेच्या मणक्याशी संबंधित त्रास हे नक्की होत असतात. तर वय हा एक भाग लक्षात घ्यायला लागतो. स्त्रिया ज्या असतात त्यांना त्या मानाने ही दुखी कमी असते आणि पुरुषांना लवकर हा त्रास होतो असंही दिसून येतं. परंतु एकदा पाळी गेली की नंतर स्त्रियांनासुद्धा पुरुषांच्या बरोबरीनं हा मानेचा त्रास जो आहे ना तो घडू शकतो. तर हे लक्षात घेणं गरजेचं आहे. पोट खूप मोठं जर पुढं सुटलेलं असेल ना तर पाठीचा मणक्याचं माकडाडवरती उचललं जातं आणि मानेची अलाइनमेंट जी आहे ती बिघडते. तर या लोकांना फक्त पोटाला तांब्या लावला आणि पोट उचलून आत बांधलं ना तरी मानेवरचं लोड कमी येतं, गुडघे खाली दुखणं कमी येतं. आपल्या पोटामध्ये हायड्रॉलिक प्रेशर म्हणून जे आहे ते एक आहे आणि न्यूमॅटिक प्रेशर आहे. तर न्यूमॅटिक प्रेशर जे आहे ते हवेचं आणि हायड्रॉलिक प्रेशर जे आहे ते पेरिटोनियल कॅव्हिटीमधल्या 15 ते 40 ml पाण्याचं असतं. तर तुमची पोटातली वाट सरकणं, बेंबीमध्ये बोट घातल्यानंतर जे पल्सेशन जाणवतं ते जर फिरलेलं असेल तरी तुमच्या पाठीच्या मणक्याशी संबंधित आजार हे पोट वाढल्यामुळे येऊ शकतात. आणि भारतीय लोकांच्या जीन्समध्ये पोट सुटणे खूप आहे. एस्पेशली दक्षिण भारतात गेल्यानंतर भात जास्ती खाल्ला जातो, ताक प्यायलं जातं, रसम घेतलं जातं, बसलं जातं, झोप काढली जाते, पाणी जास्ती प्यायलं जातं आणि त्यामानाने व्यायाम होत नाही. आणि बैठं काम असेल तर मग दोन सुटते, पोट सुटतं आणि मानेच्या संबंधित तक्रारी मागं लागतात. तर शरीरातला मेद हा कृपा करून बिघडून देऊ नका, कारण तो रसरक्तमांस मेद अस्थिमज्जा शुक्र हा मधला काटा असतो. तर त्या काट्याकडे लक्ष ठेवणं हे खूप गरजेचं आहे आणि त्या पद्धतीने वागणं गरजेचं आहे. मेद बिघडला की पुढचा धातू अस्थी आहे तो बिघडतो. तर मेदाला जपा, वजनाला जपा, वजन कंट्रोलमध्ये ठेवा, फार बारीकी होऊ नका, फार जाड घेऊ नका, क्रॅश डाएट करू नका, नाहीतर कोलेस्ट्रॉलचे पित्ताशयाकडे आणि हाडांची दुखणी सुरू होतील. स्वतःच्या स्वतः घरी काहीतरी करणं हे अयोग्य आहे. तुम्ही वेगवेगळ्या पॅथीच्या डॉक्टर्सना भेटा, वैद्यांना भेटा आणि त्यांचा सल्ला घेणं हे खूप गरजेचं आहे. ह्याच्याबरोबरीनं गळवांचा आत्ता मी मगाशी जो भाग सांगितला त्याच्याबरोबरीनं आघात किंवा फ्रॅक्चर होणं किंवा सांधा निकळणं हे खूप वेळा होतं आणि त्यावेळेस कसंही उचललेल्या त्या माणसाला आणि 8 गाडीत ॲम्ब्युलन्समध्ये टाकल्याचं कृपा करून करू नका. पाठीच्या मणक्याला जेवढं तुम्ही जपाल ना तेवढा ॲटलस ॲक्सिस व्हर्टिब्राचा जर फ्रॅक्चर असेल तर तुम्ही कसं उचलताय याच्यानुसार तो माणूस मरणार का जगणार हे ठरतं ICUमध्ये गेल्यावर. तर त्याला उचलत असताना डोक्याला आधार, मानेला आधार हे व्यवस्थित दिलं जायला पाहिजे. हातापायाला धरून उचलून कुठेतरी पाण्यात आपण एखाद्या मित्राला टाकतो तसं करायचं नसतं उचलताना. ह्या गोष्टी लोकांनी लक्ष घेणं हे खूप गरजेचं आहे. जन्मजात विकृती बऱ्याच वेळा होतात आणि वियोनी विकृताकारा जयंते विकृत ही मले असं सांगितलेलं आहे. डॉक्टर साहेब यावर एक फोन आलेला आहे. हां, आपण फोन घेऊन नंतर बोलू. फोन आहे, जळगावहून फोन आहे. तर हेमांगी इंगळे यांचा फोन आहे, पाहूया त्यांचा प्रश्न काय. नमस्कार हेमांगी ताई, आपलं स्वागत आहे कार्यक्रमात. कृपया आपला प्रश्न विचारा. नमस्कार सर. ऍक्च्युली मी काही पण वजन उचललं ना डाव्या किंवा उजव्या हाताने तर माझी मानेचं जे साईड आहे ती म्हणजे सुजून जाते आणि डोकं दुखायला लागतं त्याच्यामुळे. वय किती आहे आपलं? 42. अच्छा. आणि पिरियडचा काही त्रास आहे? हो आहे. बरं. उशिरा येतो का गाठी पडतात असं होतं? नाही, आता मध्ये मध्ये जरा जास्त होत होतं. बरं. एक्सेसिव्ह ब्लिडिंग होतं. बरं. आणि वजन तुमचं जास्ती आहे, कमी आहे, मध्यम आहे? वजन माझं 57 आहे आणि उंची 5'3" वगैरे आहे. बरं. तुम्हाला याच्या ट्युबेक्टॉमीसाठी म्हणजे मुलं बनवण्याचं ऑपरेशन करताना किंवा सीझर करताना पाठीच्या मणक्यात इंजेक्शन दिली होती का?
नाही, ऍक्च्युली माझं लग्न म्हणजे झालं होतं पण डिवोर्स झाला मग त्याच्यामुळे बरं बरं. म्हणजे गर्भाशय शिरोमध्ये ऑपरेशन्स कोणतीच झालेली नाहीत ना? नाही नाही. बरं बरं, ठीक आहे, काय हरकत नाही, उत्तर देऊया. फक्त मित्रांनो, या प्रश्नाचं आपण उत्तर घेणार आहोत. तुर्तास वेळ झाली का छोट्याशा विश्रांतीची. पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर, फक्त आणि फक्त. विविध आजारांवरती यशस्वी उपचारांसाठी प्रसिद्ध श्री विश्वामृत आयुर्वेदीय चिकित्सालय. पत्ता सिद्धी प्लॅटिनम 1369 सदाशिवपेठ, ऑफ बाजीराव रोड, नातूबाग गणपती जवळ, पुणे 411030. शाखा पुणे, मुंबई, कोल्हापूर. दूरध्वनी क्रमांक 8087732333 किंवा 7774918193 अथवा 02024430259. ईमेल आयडी श्रीविश्वामृत@gmail.com. विविध आजारांवरती यशस्वी उपचारांसाठी प्रसिद्ध श्री विश्वामृत आयुर्वेदीय चिकित्सालय. पत्ता सिद्धी प्लॅटिनम 1369 सदाशिवपेठ, ऑफ बाजीराव रोड, नातूबाग गणपती जवळ, पुणे 411030. शाखा पुणे, मुंबई, कोल्हापूर. दूरध्वनी क्रमांक 8087732333 किंवा 7774918193 अथवा 02024430259. ईमेल आयडी श्रीविश्वामृत@gmail.com. पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आपल्या आवडत्या कार्यक्रमात हॅलो डॉक्टरमध्ये. आज आपण मणक्याच्या आजारांविषयी आणि आयुर्वेदाविषयी जाणून घेतोय. ज्येष्ठ आणि श्रेष्ठ आयुर्वेदाचार्य वैद्य समीर गोविंद जमदग्नी सरांकडून. भरपूर आज शिकायचं आहे मित्रांनो. सरांनी आपल्यासाठी टिप्स पण आणलेल्या आहेत. तर बघूया ज्ञानवर्धक स्वास्थ्यवर्धक असा मोती पहिले आणि मग प्रश्नाकडे पण वळायचं आहे आणि भरपूर जाणून घ्यायचं आहे सरांना. तर पाहूया तिसरा मोती काय आहे, तिसरं टिप काय आहे. तर कॅमेरा रेडी ठेवा, व्हॉइस रेकॉर्डर सुरू ठेवा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला तुमच्याजवळ ठेवता येईल. तिसरी टिप आहे मयाळ उपोदिका किंवा पोईची शाक या वनस्पतींची पाने शरीरातील आतील आणि बाहेरील गाठी घालवण्यासाठी, हा महत्त्वाचं आहे, आतील आणि बाहेरील गाठी घालवण्यासाठी उपयोगी पडतात. दररोज सकाळी 2 पानं मोकळ्या पोटी म्हणजेच उपाशी पोटी आणि संध्याकाळी 2 पानं चावून चावून गरम पाण्यासह खाल्ल्यास त्याचा उपयोग होतो. हा प्रयोग सतत 3 महिने आपण करावा. पुढला मोती बघूया. चौथा मोती आहे बऱ्याच लोकांना जे आहे ते थंडीच्या दिवसात पायांमध्ये गोळे येतात, त्याच्याविषयीची ही टिप आहे. तर त्यासाठी हिंग आणि आलं समप्रमाणात एकत्र कुटून त्याच्यामध्ये त्याच्या चौपट तिळाचं किंवा मोहरीचं तेल घालायचं आहे. मोहरीचं तेलाचा उपयोग चांगला होतो आणि हे तेल कढवून घेऊन रोज रात्री झोपताना पिंढऱ्यांना पोटऱ्यांना लावायचं, म्हणजे पायांमध्ये किंवा हातामध्ये गोळे येत नाहीत. तर महत्त्वाची अशी टिप आहे. आता सर प्रश्नाकडे वळूया. जळगावहून आपल्याला फोन आलेला, तर त्याविषयी कृपया आम्हाला सांगा. हां, तर हेमांगी त्यांचं असं होतं की कोणती गोष्ट उचलल्यानंतर हा त्रास होतो. युजली 35 वर्षानंतर एजिंग सुरू होतं, स्त्रियांचं असू दे किंवा पुरुषांचं. आईच्या अंगावर आपण जर दूध पिलेलं असेल ना, तर त्याचा टोला आपल्याला 35 वर्षापर्यंत पुरतो आणि आपल्या शरीरातल्या स्टेम सेल जे आहेत त्या तयार होत राहतात. नंतर पित्ताच्या काळात आपण गेल्या चमचमीत तिखटा मिठाचा वगैरे खायला लागतो, कसंही वागायला लागतो, मनपूर्तम समाचारित असं व्हायला लागतं आणि मग त्याचा परिणाम म्हणून एजिंग व्हायला लागतं. तर आत्ता त्यांना जो त्रास होतोय त्याच्यामध्ये मानेच्या मणक्यांच्या संबंधात ज्या विकृती आहेत ना, ते बघणे गरजेचं आहे. 3ऱ्या 4थ्या 5व्या मणक्यांच्यामध्ये मानेच्या जर गॅप आलेली असेल तर हा प्रकार होऊ शकतो आणि ओझं सहन त्यांना होत नाही असं होऊ शकतं. तर पोट सुटलेलं असेल तर पोट आत जायला पाहिजे, त्यासाठी काही एक्सरसाइज आणि अन्नातले बदल त्यांनी करायला पाहिजे. आणि नाकामध्ये नस्य नावाचा जो प्रकार आहे तो त्यांनी करायला पाहिजे. तर बला तेल जे आहे ते नाकामध्ये 2 थेंब सकाळी आणि संध्याकाळी जर त्यांनी माने टाकलं आणि अश्वगंधा आणि बाबळीचा डिंक याचा लेप जर मानेवरती केला तर त्यांचा हा त्रास कमी होणार आहे. ऊर्ध्वक्षेत्र कोणताही आजार झाला तर पहिल्यांदा काय करायचं, विरेचन घ्यायचं किंवा बस्ती घेण्याचे जे वमन आणि विरेचन असं जर केलं त्यांनी आणि नंतर तिक्तक्षीर बस्ती घेतली तर त्यांचा हा त्रास कमी होणार आहे. विश्वाची आणि अहोबाहुकासारखी लक्षणं आहेत हाताच्या संबंधात, तर त्याला विद्धकर्माचा खूप उपयोग होतो. जवळच्या वैद्याकडे जाऊन त्यांनी विद्धकर्माचा वापर करून घ्यायला पाहिजे. आणि याच्याबरोबर पोटामध्ये योगराज गुकुळ आणि लाक्षादी गुकुळ हे संध्याकाळी घ्यावं. प्रवाळ पंचामृतच्या 4 गोळ्या दुधावरती सकाळी घ्याव्यात. महारासनाची काढा म्हणून जे औषध आहे ते रात्री झोपताना एरंडेल तेल घालून जर घेतलं
तर त्यांचा त्रास हा 21 दिवसामध्ये कमी येईल. ह्याच्याबरोबर हाताचा व्यायाम असतो, टेबलावरती हात ठेवायचा, टेबल दाबल्यासारखं करायचं, टेबल उचलल्यासारखं करायचं आणि टेबल ढकलल्यासारखं करायचं की डेल्टॉइड मसल आणि आपला ट्रॅपिजियस मसल जो आहे ना त्याच्यावरचं लोड जे आहे ते कमी येतं, त्याला सवय होते व्यायामाची आणि मग हाताला त्यांच्या त्रास होणार नाही. रोज थोडं थोडं वजन जे आहे ते दोन्ही हातात समान धरून उचलण्याची सवय करायला पाहिजे की कारण इतक्या तणावामध्ये हे आजार उत्पन्न होणं चांगलं नाही. फारच छान. मित्रांनो, सरांच्या मार्गदर्शनाला आपल्याला त्याचा लाभ घ्यायचा आहे म्हणून फोन करून तुम्ही प्रश्न विचारू शकता. सर, मगाशी तुम्ही कारणांविषयी सांगत होतात आणि जन्मजात विकृती विषयी सांगत होता. बऱ्याच वेळा काय होतं, स्त्री आणि पुरुषांच्या बीजामध्ये दोष जर असतील ना तर मग उत्पन्न होणाऱ्या बाळामध्ये वेगवेगळे विकार उत्पन्न होतात. VSD, ASD सारखे हृदयाशी संबंधित आजार किंवा आपल्या हेमिवर्टिब्रा, बटरफ्लाय वर्टिब्रा सारखे आजार उत्पन्न होणं किंवा किडनीशी संबंधित एक्टोपिक किडनी वगैरे असे आजार उत्पन्न होतात. तसं हे हेमिवर्टिब्रा किंवा पाठीच्या मणक्यामध्ये बटरफ्लाय वर्टिब्रा असू शकतं. कदाचित नंतर ऑपरेशनची याच्यामध्ये गरज पडू शकते. बऱ्याच वेळा असं होतं की मद्यपान आणि स्मोकिंग हे स्त्रियासुद्धा हल्ली भरपूर मोठ्या प्रमाणावर करतात आणि त्याचा परिणाम जो आहे तो मानेच्या मणक्यांच्या संबंधाने आपल्याला लक्षात घ्यायला लागतो. व्हिटॅमिन डीची डेफिशियन्सी आधुनिक शास्त्र धरतं. तर हाडाच्या हिशोबाने धारण करणं हा जो गुण आहे त्यासाठी पोट चांगलं स्वच्छ राहणं आणि त्याच्याबरोबर 3-6 रसाचा आहार जो आहे तो पोटात घेणं असं झालं तर कोणतीही डेफिशियन्सी होत नाही आणि एकंदरीत चांगला परिणाम जो आहे तो आपल्या शरीरावरती आणि स्पेशली मानेवरती येत असतो. हल्ली टेक्स्ट स्नेक सिंड्रोम नावाचा जो आहे ना तो मोबाईलशी संबंधित असा प्रकार असतो आणि तो खूप महत्त्वाचा आहे. त्याच्यामुळं तरण्या वयातसुद्धा मुलांना प्रॉब्लेम येतात. आता जसं हेमांगीताईला आलेलं होता तसा की ह्याच्यामध्ये कसं होतं, आपण नुसतं बसलेलं आहे तर 90 पाऊंड आपल्या पाठीच्या मणक्यावरती वजन असतं आणि आपण थोडं टील झालो पुढं तर ते 250 पाऊंडापर्यंत जातं. तर हे तुम्हाला वाटेल तरण्या वयात काय तुमच्या मसलची ताकद चांगली असते, लिगामेंट टेंडॉन चांगले असतात, पण 40 नंतर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी काउंट होतात. फुटरेस पाहायला पाहिजे, खुर्ची कशी हवी, मॉनिटर कुठं ठेवायचा आहे, कीबोर्ड कुठं ठेवायचा आहे, त्याचा डिस्टन्स किती आहे, या सगळ्या गोष्टीचा एक शास्त्र असतं आणि त्या पद्धतीने वागलं नाही तर आपल्याला त्याचा त्रास होतो. पूर्वीच्या काळी ऋषीमुनी 10-10, 15-15 तास नव्हे वर्ष हे करायचे, साधनेमध्ये बसायचे, त्यांना कुठं काय व्हायचं नाही. पण आपण थोडं हे बसल्यानंतर असं काय होतं तर आपलं लक्ष तिसरीकडं, उठून 10 वेळा आपण सामोसा आणि वडापाव खाणार आणि पुन्हा आपली इच्छा काय असणार की आपली तब्येत चांगली राहावी. तर असं होत नाही. त्या पद्धतीने दिनचर्या आणि ऋतुचर्या, रात्रीचर्या ही ठेवायला लागते. तर ह्या सगळ्या पद्धती ज्या वेळेला आपलं शरीर बिघडतं त्यावेळेला उत्पन्न होणारी जी लक्षणं आहेत ती मानेच्या संदर्भात कशी येतात हे बघणं खूप गरजेचं आहे. तर त्याच्यामध्ये मान दुखणं, मानेचा स्तंभ किंवा जखडल्यासारखे होणं, मान हलवता न येणं, मानेच्या तिथलं टेम्परेचर जे आहे ते बऱ्याच वेळा वाढतं, खांदा दुखत असतो डावीकडचा किंवा उजवीकडचा, त्याच्यावरून गळ्यापर्यंत पुढं वेदना येतात असं बऱ्याच वेळा होतं. बऱ्याच वेळा डोकं दुखतं आणि ते मानेमुळं दुखत असतं हे लक्षात येत नाही. मागच्या बाजूला डोकं दुखत असताना BP वाढलेले नाही हे पहिल्यांदा बघणं गरजेचं आहे. एन्झायटी, स्ट्रेस, टेन्शन हे जे आहे ना हे सुद्धा मानेची संबंधित आजार उत्पन्न करत असतं, तर ते लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. हाताला मुंग्या येणं, मसल जे आहे ते डिमॉलिश होऊन बऱ्याच वेळेला हाताच्या ठिकाणी विकृती येतात किंवा पुढं जाणाऱ्या ज्या नर्व्ज आहेत त्याच्यावरती प्रेशर येऊन आपल्याला कार्पल टनेल सिंड्रोमसारखा आजारसुद्धा त्यातून उत्पन्न लक्षण उत्पन्न झालेली दिसतात. हाताची ताकद कमी होते, बऱ्याच लोकांना चक्कर येते आणि ती मानेमुळे असते. कान टोकरायची सवय असते, कान खराब झाला की नंतर त्याचा परिणाम जो आहे तो आपल्या मानेच्या मणक्यावरती होतो आणि मग बऱ्याच लोकांना तोल जाणं असं सुद्धा लक्षण जे आहे ते दिसतं. जर तुम्हाला अंगात ताप आहे असं सतत भावना असेल ना तर त्याचाही विचार जो आहे तो मानेच्या आजाराच्या बाबतीत करायला लागतो. आतलं कॅनल स्टेनोसिस जर व्हायला लागला आणि मज्जारुजीवरती ताप पडायला लागला तर तुमचे हात आणि पाय या दोघांच्यावरती वारं जाण्याची शक्यता असते. त्यामुळे मानेला कधीही कशाही जोरात मसाज करून घेतलेत, बुक्क्या मारून घेतलेत असं बरेच लोक जे असतात ना ते गावामध्ये करतात. तर हे पैलवानी मसाज वगैरे जे आहेत ना हे तरण्यावेळेत ठीक आहे, पण जेव्हा एकदा तुम्ही 35+ होता ना तेव्हा नापिताकडनं तुम्ही मान मोडून घेणं किंवा असे मसाज करणं हे करू नका. त्याचा धोकादायक परिणाम जो आहे तो तुमच्यावरती येऊ शकतो. तर हे खूप महत्त्वाचं आहे म्हणून तुम्हाला सांगितलं. आणि ह्याच्या बरोबरीनं ज्या वेळेला तुमच्या मानेच्या मणक्यात त्रास व्हायला लागतात त्या डोक्याच्या संबंधाने आणि मानेच्या संबंधाने त्रास झाले की अवस्था जी आहे ती बिघडायला लागते, सोशल लाईफसुद्धा आपलं डिस्टर्ब व्हायला लागतं आणि मग ते कॉलर घेऊन जेव्हा तुम्ही फिरायला लागता ना त्यावेळेला तो दागिना एक वेगळा असा असतो की ज्याच्यामुळे तुम्ही म्हातार झालेत असं लोकांना वाटायला लागतं आणि तुमचाही कॉन्फिडन्स लेवल जी आहे ती कमी येते. तर बाहेरून मदत देण्याच्या ऐवजी तुम्ही तेल लावा, शेका, मसलची औषधं घ्या, बस्ती घ्या आणि ती कृपा करून कॉलर जी आहे ती कमीत कमी वापरा किंवा वापरूच नका. शरीराला जेवढं तुम्ही बाहेरून मदत कराल शरीर सुधारणा नाही आहे, जास्ती खड्ड्यात जाणार आहे. शरीराचं काम करायला लावत सुधारणा करणं हे आयुर्वेदाचं एक महत्त्वाचं तत्त्व आहे. ते लक्षात घेऊन तुम्ही या पद्धतीने वागणं हे खूप गरजेचं आहे. फार सुंदर सर आपल्याला मार्गदर्शन करतायत सर. आणि या वळणावर आपल्याला अहिल्यानगरहून फोन आलेला आहे. प्रमोद दादांचा फोन आहे, पाहूया त्यांचा प्रश्न काय. नमस्कार प्रमोद दादा, आपलं स्वागत आहे कार्यक्रमात. आपला प्रश्न विचारा.
सर मला मिडबॅक मध्ये मणक्यात सतत पेन होतोय आणि एक पेन किलर घेतले की तेवढं पुरतं बरं वाटतंय आणि सतत त्रास होत असतो. बरं, पाठीच्या मणक्याच्या मध्ये होतोय का, मानेत होत नाही का? मानेत नाही होत तर मणक्यात होतं मिडबॅक मध्ये. बरं बरं बरं. आणि वय किती आहे आपलं? वय 34 वर्ष सर. बरं. आणि पोट वगैरे मोठं झालंय, सुटलंय, दारूचं व्यसन आहे? नाही, व्यसन बी नाही सर आणि पोट पण मापात आहे. बरं. आणि मूळव्याधीचा त्रास कधी झालाय? मुळव्याधीचा त्रास म्हणजे एक नॉर्मल त्रास आहे फक्त, असं कोंब लागतो, कोंब आहे ना? हो हो, छोटा कोंब. हां. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे तुमचं कामाचं स्वरूप काय आहे? कामाचं स्वरूप नॉर्मल स्वरूप आहे, म्हणजे वजन वगैरे काहीच नाही सर. बसून असता सारखं असं नाही आहे ना? नाही सर. बरं. संध्याकाळी त्रास होतो का सकाळी होतो? म्हणजे असं संध्याकाळच्या वेळेस जास्त त्रास होतोय. बरं बरं. आणि किती वर्षापासून त्रास आहे हा? हा एक 2 वर्षापासून त्रास आहे सर. बरं. अचानक सुरुवात झाली का हळूहळू सुरुवात झाली? हळूहळू सुरुवात झाली सर आणि आता सध्या वजन पण कमी होत आहे. बरं बरं. अच्छा, ठीक आहे. तपासण्या काही केलेल्या आहेत? मूतखडा आहे वगैरे काय बघितले? हो, सर्व चेकअप केलं सर, पण कुठलाही त्रास नाही बघा इतर. आणि पाठ जेव्हा दुखते तेव्हा अस्वस्थ होतं आणि चिडचिड होते, असं होतंय का? हो, चिडचिड पण होते आणि अस्वस्थ, म्हणजे असं वाटतं की ताप आलाय पण ताप नाही सर. बरोबर. हा अस्थिमज्जागत ज्वर नावाचा जीर्ण ज्वराचा प्रकार आहे. तुम्ही कुठं अहिल्यानगरमध्ये राहता ना? हो सर. हां. तर तिथं बरेच चांगले वैद्य आहेत, त्यांच्याकडे जाऊन तुम्ही वमन आणि बस्ती ही ट्रीटमेंट करायला पाहिजे. आणि ही करत असताना तुम्ही तिथं जलौकावचरण म्हणजे जळवा लावून दूषित रक्त काढायचं आणि अस्थिमज्जापाचक नावाचं एक औषध आहे ते तुम्ही घ्यायला पाहिजे. ह्याच्याबरोबरीनं आत्ता मी जसं सांगितलं तसं तिक्त क्षीर बस्ती म्हणजे कडू रसाच्या वनस्पतींचे एनिमा जे असतात ना ते दिले जातात, ते तुम्ही 3 महिने करा. हे करत असताना पोटाला तांब्या लावणं, पोट बांधणं, अशा ज्या गोष्टी असतात त्या करायच्या. पाठीचा मणका बांधणं असा एक प्रकार आम्ही करत असतो. म्हणजे पहिले पोटाला तांब्या लावून गॅसेस वगैरे पास झाले आणि नंतर तुम्ही पोट बांधण्याचं 21 दिवस करून झालं की पाठीच्या मणक्यावर 2 फळ्या लावून आतनं लेप लावून पाठ बांधली जाते. हे जर केलं गेलं जवळच्या वैद्याकडनं ना तर तुमची ही पाठदुखी एकदा कमी झाली की पुन्हा उत्पन्न होणार नाही आणि नंतर मग वातशमनाची औषधं पोटात घ्यावीत. आणि सर आम्हाला जर केव्हा करावं ऑपरेशन, समजा गरज लागली तर कुठल्या कंडिशनमध्ये करायचं आणि पूर्वकर्म पश्चातकर्म प्लस त्याविषयी कृपया. बरोबर आहे. कसं होतं, आपण ज्यावेळेला ऑपरेशनचा विचार करतो त्यावेळेला औषधी ट्रीटमेंट ही लागू पडत नाही आहे. असं झालं तर ऑपरेशनची गरज पडते. हेमीवर्टिब्रा, बटरफ्लाय वर्टिब्रासारखे आहेत वर्टिब्रा, किंवा त्याचा त्रास म्हणून तुमच्या हातापायाला मुंग्या वगैरे येत आहेत, किंवा न्यूरोलॉजिकल प्रॉब्लेम जे आहेत ते तुमचे वाढायला लागले आहेत, ब्लॅडर कंट्रोल वगैरे जातं आहे, किंवा तिथं आत गळवळ झालेली आहे, किंवा तिथं आत संसर्ग होऊन तुम्हाला त्रास होतो आणि वेदना अतितीव्र आहेत. तुमचा स्टान्सही त्याच्यामुळं बदललेला आहे. ह्याच्याबरोबरीनं बऱ्याच वेळा तिथं आतले जे ट्युमर्स असतात त्याचा आतल्या बाजूला प्रेशर येणं, कॅनॉस्टेनॉसिस नावाचा जो प्रकार आहे तो फार मोठ्या प्रमाणावरती जर उत्पन्न झालेलं असेल तर, आणि हे सगळं होत असताना शरीरातलं रक्त दूषित झालेलं आहे, वातदोष जो आहे तो अति मोठ्या प्रमाणावरती वाढलेला आहे. असं ज्यावेळेला व्हायला लागतं आणि हालचालीवरती ज्यावेळेला रिस्ट्रिक्शन यायला लागतं ना त्यावेळेला मग ऑपरेशन करावं असं एकंदरीत लोक समजून जातात, डॉक्टर्स लोकही ते लक्षात घेतात. तर ह्याच वेळेला नेमकं आपल्याला करायला काय पाहिजे तर वमन आणि विरेचनाचा वापर करून घ्यायला पाहिजे. अंगाला लावण्यासाठी लाक्षादी तेल, बलादी तेल ही लावून नंतर काही विशिष्ट पद्धतीचे शेक असतात ते केले जायला पाहिजे. उपनाह किंवा पोटीसेचा इथं खूप उपयोग होतो. विद्धकर्म आणि अग्निकर्माचा उपयोग होतो. त्याच्याबरोबर तुम्ही त्याचं जलौकावचरण करू शकता. म्हणजे नवीन ब्लड फ्लो तिथं जो आहे तो यायला लागतो. पौष्टिक औषधं असतात, त्यात रसायन सकाळी आणि वाजीकरण रात्री ठेवून जर तुम्ही ब्रह्मचर्याचं पालन केलं तर तुमच्या शरीरातल्या हाडांचे आजार झपाट्याने कमी येतात. तेल संध्याकाळच्या वेळेला पोटात घेणं धानवंतर तेलासारखं, यांनी ऑस्टिओपोरोसिस जे आहे ते कमी येतं आणि ऑस्टिओआर्थरायटिससुद्धा त्यांनी कमी येत असतो. हे लोकांना माहीत नसतं. तर ह्या गोष्टी करायला पाहिजे. त्रिफळा गुगुळ, कैशर गुगुळ, अमृता गुगुळ असे जे गुळकल्प आहेत ते तुपावरती तुम्ही जर घेतलं तर त्याचा खूप चांगला उपयोग होतो. पथ्य पाळताना तुम्ही गोड गोष्टी, आंबट गोष्टी आणि खारट खाऊ शकता, परंतु तिखट आणि तुरट आणि कडू गोष्टी ज्या आहेत त्या कमी तुम्ही ठेवायला पाहिजेत. तुमचं पौष्टिक तुम्ही सुधारायला पाहिजे. असं जर केलं गेलं तर तुम्हाला ऑपरेशनची फारशी गरज पडत नाही. तरीही ऑपरेशन करायची जर पाळी तुमच्यावरती आली तर मग ओल्या नारळाचं दूध जे आहे ते पोटात घ्यायला पाहिजे आधी एक 10-15 दिवस तरी. त्रिफळा गुगुळ, कैशर गुगुळ, अमृता गुगुळ हे पोटात घ्यायला पाहिजे. पू उत्पन्न होऊ नये म्हणून जे पथ्य आयुर्वेदात सांगितलं ते खायला पाहिजे. साळीच्या लाह्या आहेत, तांदूळ सोडून द्यायचा, गहू जो आहे तो खायचा, ज्वारी, नाचणी, बाजरी खायची,
वऱ्याचे तांदूळ खायचे आणि जर तुम्ही ऑपरेशनला सामोरं गेला तर त्याचा उपयोग होणार आहे. ब्रह्मचर्याचं पालन करायचं, रात्रीचं जागरण सोडून द्यायचं, दुपारीची झोप जेवणानंतरची बंद करून टाकायची, अंगाला रोजच्या रोज तेल लावायचं, डोळ्यामध्ये अंजन आणि नाकामध्ये नसते आणि कानामध्ये कर्ण पूर्ण करायचं, तोंडामध्ये तेलाचे गंडूळ धारण करायचे. हे जर केलं तर तुम्हाला हे आजार उत्पन्नच होणार नाहीत आणि झाले असतील आणि ऑपरेशनची पाळलेली असतील तर आधी हे करा, नंतर ऑपरेशनची वेळ ठरवा. शक्यतो थंडीच्या दिवसात ऑपरेशन करा, म्हणजे निसर्ग आपल्याला ताकद देत असतो आणि नंतर पुन्हा हेच चांगले उपचार पुढे 2-3 महिने करा, तर त्याचा उपयोग जो आहे तो तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात झालेला दिसून येईल. फारच छान सर, मोकळ्या मनाने आपल्याला ज्ञान रत्न वाटत आहेत, तर आपल्याला ती वेचायची आहेत आणि त्याचा उपयोग देखील करायचा आहे. तुर्तास वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर. विविध आजारांवरती यशस्वी उपचारांसाठी प्रसिद्ध श्री विश्वामृत आयुर्वेदीय चिकित्सालय. पत्ता सिद्धी प्लॅटिनम 1369 सदाशिवपेठ, ऑफ बाजीराव रोड, नातूबाग गणपती जवळ, पुणे 411030. शाखा पुणे, मुंबई, कोल्हापूर. दूरध्वनी क्रमांक 8087732333 किंवा 7774918193 अथवा 02024430259. ईमेल आयडी श्रीविश्वामृत@gmail.com. विविध आजारांवरती यशस्वी उपचारांसाठी प्रसिद्ध श्री विश्वामृत आयुर्वेदीय चिकित्सालय. पत्ता सिद्धी प्लॅटिनम 1369 सदाशिवपेठ, ऑफ बाजीराव रोड, नातूबाग गणपती जवळ, पुणे 411030. शाखा पुणे, मुंबई, कोल्हापूर. दूरध्वनी क्रमांक 8087732333 किंवा 7774918193 अथवा 02024430259. ईमेल आयडी श्रीविश्वामृत@gmail.com. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आपल्या आवडत्या कार्यक्रमात हॅलो डॉक्टरमध्ये. मणक्याच्या आजाराविषयी आपल्याला ज्येष्ठ आणि श्रेष्ठ आयुर्वेदाचार्य वैद्य समीर गोविंद जमदंडी सर मार्गदर्शन करतायत. वेळ झाली आहे सरांकडून वनस्पतीची जी औषधं आहेत, औषधी वनस्पतींविषयी जाणून घ्यायची. सर, आज काय आहे, कुठल्या वनस्पतीविषयी तुम्ही आम्हाला माहिती द्या. सांगतो. तर ही वनस्पती ही बनारसी रासना नावाची वनस्पती आहे. बनारसचे वैद्य बऱ्याच वेळेला रासना म्हणून ही वनस्पती वापरतात. महाराष्ट्रात सुद्धा वेगवेगळ्या नद्यांच्या पात्रामध्ये ही वनस्पती आपल्याला मिळते. तर रासनादी काढा, महारासनादी काढा वगैरे याच्यामध्ये हा घटक वापरता येतो. याच्या मुळांचा काढा करून जर घेतला तर त्याचा उत्तम उपयोग होतो. ह्याच्याबरोबर दुसरी वनस्पती असते ती एरंड म्हणून असते. तर एरंडाची पानं किंवा मुळं आणि या वनस्पतीची मुळं या दोघांचा काढा केला आणि त्यात जर सुंठ टाकले आणि एरंडेल टाकलं तर मानेच्या संबंधित अनेक आजार जे आहेत ते नष्ट होतात. त्या वनस्पतीचे इतरही उपयोग असतात, पण आज मानेचा विषय चालला आहे म्हणून आपण मानेविषयी बोलतोय. ह्या वनस्पती ज्या दोन आहेत त्या पुन्हा एकत्र दाखवाव्या लागतील. आणि एक आहे निरगुंडी, आणि ती निरगुंडी आपण महादेवाला अर्पण करतो. जेव्हा बेल मिळत नाही त्यावेळेला आपण गंगावती म्हणतात बऱ्याच वेळा, ज्ञानेश्वरी सुद्धा याचं वर्णन आहे. तर ही वनस्पती वापरायची. आणि दुसरी रुई नावाची वनस्पती आहे. या दोन्ही वनस्पतीची पानं पोरचुंडीत बांधून घ्यायची आणि तव्यावरती तेल मोहरीचं गरम करायचं आणि त्यात बुडून त्यांनी पाठीचा मणका जर शेकला तर मानेच्या मणक्याशी संबंधित आणि इतर ठिकाणच्या वाताच्या वेदना उत्तम पद्धतीने कमी येतात. दुसरं एक प्रकरण तुम्हाला सगळ्यांना इथं दाखवणं महत्त्वाचं आहे, ते म्हणजे बिब्बा. बिब्बा बऱ्याच लोकांना उठतो तो उठत नाही ना हे बघून स्कोलिओसिससारखा आजार, मानेच्या मणक्याशी संबंधित कोणताही आजार हा बरा करण्यासाठी बिब्बा आणि लसूण खूप उपयोगी पडतो. तर पाव किंवा अर्धा बिब्बा जो आहे ना तो कुटून दुधामध्ये घालून पाणी टाकून त्याचा क्षीरपाक करायचा आणि तो सकाळी घ्यायचा. बिब्ब्याचा अँटीडोट म्हणजे ओलं खोबरं आहे, कोथिंबीर आहे, ते तुम्ही पोटात घेतलं तर ते पटकन कमी येतं जर तुम्हाला बिब्बा उठला तर. पण हे वैद्याच्या सल्ल्याने करायचं औषध आहे, पण अप्रतिम असं औषध आहे की यांनी वाताचे आजार नष्ट होतात आणि उत्तम पद्धतीने आपल्या शरीरातले वाताचे आजार गेल्या कारणानं आपल्या आयुष्याचं वर्धन होतं, वेदना देखील कमी येतात. इथं जी हळद आहे, आंबे हळद आणि हळद हे दोन्हीसुद्धा उपयोगी पडतात. असा दिसणारा एक कंद भीमाशंकरच्या जंगलात मिळतो आणि त्याचं नाव आहे आमरकंद. आणि त्याची रचना जी असते ना त्या पाठीच्या मणक्यासारखी असते आणि मणक्यासारखं ते माळेच्या स्वरूपातच असं कंद येत असतो. त्याचा क्षीरपाक जो आहे तो बदाम लवंग याच्याबरोबर जर घेतला ना तर पाठीच्या मणक्यात डिजनरेटिव्ह चेंजेस जे होतात ते होत नाही. तर हे खूप मोठं प्रकरण आहे. आता दुसरं एक प्रकरण लक्षात घेणं हे गरजेचं आहे आणि ते म्हणजे जलोका. या जळवा जर लावल्या गेल्या तर रक्त आणि पित्त दूषित होऊन जे पाठीच्या मणक्याचे आजार येतात आणि एजिंग जे सुरू होतं ना त्यावेळेला याचा वापर करायचा. आणि नंतर पौष्टिक औषध जर दिली गेली तर दूषित रक्त तिथलं नष्ट झाल्या कारणानं वेदना कमी येतात. वात वाढू नये याच्यासाठी आधी स्नेहनस्वेदन हे केलं जात असतं. ही 4 ते 5 ml फक्त रक्त पिते, त्यामुळे त्यांनी ब्लिडिंग होऊन एकदम HB कमी होईल वगैरे अशी मनात भीती असेल ना तर ती काढून टाकायची. HIV वगैरेचं लागण येणे होईल, हेपॅटायटिस B बसेल असलं काही होत नाही, कारण हा प्राणी जो आहे
तो दलदलीतला आहे आणि आपण जे आहे ते मॅमल्स आहोत. तर आपल्या दोघांच्या शरीरात वाढणारे जे जंतू असतात ते वेगळे वेगळे असतात, व्हायरस वेगळे असतात आणि ते एक दुसऱ्याच्या ठिकाणी वाढू शकत नाहीत. ही महत्त्वाची बाब आहे. त्याच्याबरोबर एक महत्त्वाचा भाग तुम्हाला आणखीन दाखवून ठेवतो, ती म्हणजे ही शलाका, सुवर्ण शलाका. ही गरम करून विविध पॉईंटवरती अग्निकर्म करणं, विद्धकर्म करणं, हे जर केलं तर पोटातल्या ट्रीटमेंटसहित आणि त्याच्याबरोबरीनं आपल्या बस्ती वगैरे ट्रीटमेंटसहित नसल्याचा त्याचा अप्रतिम फायदा होतो आणि ऑपरेशन युजली 90% लोकांची टळतात. ऑपरेशन करून लॅमिनेक्टोमी वगैरे झालेली आणि नंतर लोक येतात त्यांना खूप त्रासदायक प्रकार भोगावा लागतो, कारण जी गोष्ट तिथून निघाली आहे त्याचा अभाव झालेला असतो आणि अभावाचा भाव पुन्हा तयार करता येत नाही. तर ऑपरेशनच्या आधी कृपा करून तुम्ही वैद्याकडे जा आणि त्याच्याकडनं ट्रीटमेंट घ्या, तर त्याचा तुम्हाला उपयोग होईल. फारच छान सरांनी कमीत कमी वेळात जास्तीत जास्त आपल्याला माहिती दिलेली आहे, ज्ञान दिलेलं आहे. सर, जाता जाता मणक्याचे आजार कोणालाच होऊ नये याच्यासाठी आम्हाला काय करायला लागेल त्याविषयी कृपया आम्हाला सांगा. पहाटे लवकर उठणं, अंगाला तेल लावणं, योगासन आणि प्राणायाम करणं, खूप बॉडी बिल्डिंगच्या मागं न लागता या गोष्टी केल्या तर त्याचा उपयोग होतो. कोठा साफ होण्यासाठी दर 15 दिवसातून किंवा 2 महिन्यातून एकदा एरंडेल तेल जे आहे त्या मध्यमवयीन लोकांनी घेणं. बसण्याची सवय जी आहे ती ताठ मानेने बसणं, ताठ पाठीच्या मणक्याने बसणं, कसंही वाकडं तिकडं बसणं आणि नाचणं, विकृत चेष्टा, हे हृदयाच्या आजारापासून पाठीच्या मणक्यापर्यंत सगळीकडे आजार उत्पन्न करू शकतं. तर ते टाळायला पाहिजे. आणि भोजनामध्ये आपल्या मधुर आम्ल लवण कटुतिक्त कषाय रस ज्या आयुर्वेदाच्या पद्धतीने आणि क्रमाने सांगितलेले आहे ते करणं हे गरजेचं आहे. 15 दिवसातनं एखादा उपवास करावा, एकादशी वगैरे करावी, स्वार्थ आणि परमार्थ दोन्ही घडू शकेल. आणि त्याच्याबरोबरीनं वैद्याला अधूनमधून जाऊन आपल्या शरीराची दाखवणी जी आहे ती करणं हे गरजेचं आहे. आपण गाडीचं सर्व्हिसिंग करतो, परंतु आपल्या शरीराचं सर्व्हिसिंग पंचकर्माच्या हिशोबाने करत नाही. तर ते कृपा करून करा. तुमचं घर चांगलं राहायचं असेल तर त्याच्यातला कर्ता पुरुष, करती स्त्री ही चांगलं राहणं गरजेचं आहे. आणि इन्व्हेस्टमेंट ही तुमच्या हेल्थमध्ये होणं गरजेचं आहे इतर ठिकाणापेक्षा जास्ती. जर तुमची तब्येत चांगली असेल तर आपोआप सगळ्या इन्व्हेस्टमेंट ज्या आहेत त्या फळाला आणि फुलाला येत असतात. हे कृपा करून लक्षात घेऊन आयुर्वेदाचं म्हणणं दिनचर्या, रात्रीचर्या आणि ऋतुचर्याच्या हिशोबाने लक्षात घ्या की प्रत्येक आजारातून तुमची मुक्तता होऊ शकते. फारच छान सर, तुम्ही आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून इथे आलात आणि आम्हाला छान माहिती दिली. त्यासाठी दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीतर्फे, आमचा जो हॅलो डॉक्टरचा संघ आहे त्यातर्फे आणि आमचे प्रेक्षक मित्र आहेत त्यांच्यातर्फे खूप खूप धन्यवाद आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, वेळेला मर्यादा आहे आणि आमचं प्रेम आहे त्याला मर्यादा नाही आहे. म्हणून पुढील कार्यक्रमात एक नवीन विषय घेऊन आपल्या भेटीला येणारच आहोत, आपल्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. धन्यवाद, नमस्कार. विविध आजारांवरती यशस्वी उपचारांसाठी प्रसिद्ध श्री विश्वामृत आयुर्वेदीय चिकित्सालय. पत्ता सिद्धी प्लॅटिनम 1369 सदाशिवपेठ, ऑफ बाजीराव रोड, नातूबाग गणपती जवळ, पुणे 411030. शाखा पुणे, मुंबई, कोल्हापूर. दूरध्वनी क्रमांक 8087732333 किंवा 7774918193 अथवा 02024430259. ईमेल आयडी श्रीविश्वामृत@gmail.com.